तर दुसरीकडे रायगडावर अमित शहांनी केलेल्या भाषणाचाच बाण बनवत संजय राऊतांनी निशाणा साधलाय। अमित शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला असा दावा संजय राऊतांनी केलाय। तर औरंगजेबाच्या कबरीचा समाधी असा उल्लेख करण्यावर देखील संजय राऊतांनी आक्षेप नोंदवला। संजय राऊतांप्रमाणे आदित्य ठाकरेंनी देखील अमित शहांवर टीकास्त्र डागण्याची संधी साधली। रायगडावर भाषण करताना अमित शहा नेमकं काय म्हणाले होते आणि त्यावर संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी काय टीका केली पाहूया। जिजाऊ ने बाल सेवा में संस्कार करे भरे और शिवाजी ने वो संस्कार को एक वटवृक्ष बनाया और उसके बाद धर्मवीर संभाजी महाराज, महारानी ताराबाई, धनोजी, संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि। आम्ही ज्याला थडगं म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर, मेघडंबरीसमोर औरंगजेबाची समाधीचा दर्जा दिला। त्याने शिवाजी महाराज उल्लेखच केलेला नाही। शिवाजी 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 एकेरी उल्लेख। एरवी शिवाजी महाराज नाही म्हणाल तर याद राखा आणि ते रायगडावरती येऊन शिवाजी महाराजांवरती महाराष्ट्राला ज्ञान देतात। हे कुठले ज्ञानदेव? ज्याला गाडला इथे महाराष्ट्राने, महाराष्ट्राच्या मातीत, की महाराष्ट्र जो चालून येईल त्याला असंच गाडलं जाईल, काही लोकांना ते समाधी वाटते। काल त्यांनी मला वाटतं महाराजांचा उल्लेख देखील एकेरी केलेला आहे आणि हे मग जे कोणी आम्हाला बाकीचं शिकवायला जातात त्यांना आता कुठे गेले ते सगळे लोक। दरम्यान अमित शहांवर ही टीका करणाऱ्या राऊतांवर शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं उदय सामंत तर भाजपच्या वतीनं प्रवीण दरेकरांनी पलटवार केलाय। पाहूया। आजपर्यंत माननीय अमित शहांच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला कोण उपस्थित राहिलं होतं? स्वतः कोण हे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी किंवा त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी रायगडावर जात नाहीत, कारण तिथं चालायला लागतं। मग अमित शाह साहेब तिथं आले, चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झाला, देशाचा आराध्य दैवत आहे असा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांचा केला, पण काही लोकांना कुठेतरी बदनामी करण्याची हौसच असते। मला वाटतं शब्दांचा खेळ त्या ठिकाणी करून तुम्हाला काही मिळवता येणार नाही आणि हे काही नाटक संजय राऊतसारखं नाही आहे। त्याच्यामुळे आता कुठल्या तरी शब्दाचा किस काढून वातावरण कसं खराब करता येईल, भारतीय जनता पार्टीला जे काही सिंपत्ती या ठिकाणी सर्व शिवभक्त शिवप्रेमींची मिळाले त्याविषयी कसं काय ते खोडून काढता येईल एवढाच प्रयत्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।